नमस्कार मंडळी, मी आहे सावी फॅशन चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फोरटक्स ब्लाउजला फोरटक्स कशा प्रकारे लावायचे, त्याची क्रॉस पट्टी जी आहे ती कशा प्रकारे जोडायची, तर हे सगळं तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ बिना अस्तरचा, तर हे जे समोरचे दोन फ्रंट आहे आपले, तर पाहू त्याला आता आपल्याला लावायचे टक्स। ते टक्स कसे प्रकारे लावायचे तर इथे सांगते। तर सर्वात पहिले आता आपण टक्स जे आहे ते आखून घेणार आहोत। तर सर्वात पहिले आपण इथे अशा प्रकारे फोल्ड करायची, म्हणजे हे जे दोन्ही आहे आपले पॉइंट तर एकावर एक ठेवायचे अशा प्रकारे, म्हणजे हा आपला एक होणार आहे मधातला टक्स। तर अशा प्रकारे इथे एक खचका लावून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी 3.5 इंचावर एक मार्क केलेला आहे, तर इथे पण आपल्याला एक लावून घ्यायचा। त्यानंतर इथे केलेला आहे मी 1.5 इंचावर, तर इथे पण आपल्याला एक लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे कैचीने। आणि त्यानंतर हा आपला बगलमधून पण आपल्याला अशा प्रकारे इथे एक लावून घ्यायचा खचका। तर अशा प्रकारे आपले जे 4 आहे ते आता आपल्याला इथे हे लावलेले आपण नॉट इथे असे खचके। तर पाहू शकता इथून आपल्याला साधारण 2.5 इंचाचा टक्स मारायचा असतो हा उंचीला। तर अशा प्रकारे आपल्याला इथे टक्स पहिले चॉकनी आखून घ्यायचे। तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे आपले जे आहे टक्स आपण इथे आखलेले आहे, म्हणजे हा जो आहे तो आपला अगदी प्रॉपर टक्स इथे आपले आखून झालेले आहे। तर हे आता आपल्याला दुसऱ्या बाजूने याच्यावर ठेवायचे। आणि इथे आपले चॉक इथे म्हटलं आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं जे आहे ते टक्स आता आपण याच्यावर शिलाई मारून घेणार आहोत। तर सर्वात पहिले आता हा टक्स मारणार आहोत। अगदी आपल्याला इथे थोडी 1.5 इंचाची पेक्षा कमी पण आपल्याला इथे हा टक्स मारायचा आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे आपला इथे एक टक्स तयार झालेला आहे। तर अगदी इथे 1.5 इंच शिलाई मारलेली आहे। त्यानंतर दुसरा पण इथे आपल्याला अशा प्रकारे आपण लावलेला आहे। हा आपण 1/2 इंचाचा लावलेला आहे, म्हणजे हा पाहू शकता इथे अर्धा इंचाचा लावलेला आहे। त्यानंतर हा आपल्याला 1.5 इंचाचा लावायचा आहे। त्यानंतर हा आहे आपला बगलमधून, हा पण आपल्याला 1.5 इंचाचा मारून घ्यायचा आहे। तर पाहू शकता मंडळी, आपला जे आहे तो 4 टक्सचा ब्लाउज आहे, तो अशा प्रकारे आपलं दिसतंय। तर अशा प्रकारे आपण इथे 4ही टक्स जे आहे ते मारून घेतलेले आहे। तर आता आपल्याला लावायचे आहे क्रॉस पट्टी। तर आपल्याला आता याला डबल फोल्ड वाली क्रॉस पट्टी लावायची। बाजूनी पहिले आपल्याला ठेवायची अशा प्रकारे। तर पाहू शकता तुम्ही, आपल्याला पहिले सरळ बाजूनी ही क्रॉस पट्टी आपण इथे अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे। आणि याच्यावर आता आपल्याला एक सरळ शिलाई मारायची। अशा प्रकारे आपली पहिले ही
एक आपण इथे सिंगल शिलाई मारली। त्यानंतर बघा आपल्याला हे अशा प्रकारे गोल करत न्यायचं आणि याला आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करायची। तर इथे अशा प्रकारे आपल्याला आपली क्रॉस पट्टी लावून झालेली आहे आणि त्यानंतर हे जे आहे आपण आतमध्ये अशा प्रकारे याला बाहेर काढायचं। तर पाहू शकता आपली जी ती शिलाई आहे ती आपली अंडरग्राउंड शिलाई लागलेली आहे। तर अशा प्रकारे आपल्याला इथे क्रॉस पट्टी जी आहे ती जोडून घेतलेली आहे। तर आणखी ही दुसरी आपली क्रॉस पट्टी लावण्याची पद्धत आहे की आपली शिलाई जी आहे ती अशा प्रकारे वरून दिसते। तर ह्या ब्लाऊजमध्ये आपण असे क्रॉस पट्टी जोडल्यामुळे आपली शिलाई जी आहे ती अगदी अंडरग्राउंड आलेली आहे आणि फिनिशिंग पण आपली छान दिसते। त्यासाठी आपल्याला ही अशा प्रकारे आपल्याला क्रॉस पट्टी जोडून घ्यायची असते। तर क्रॉस पट्टी जोडण्याच्या दोन पद्धत आहेत, एक ही आणि एक ही। तर आपल्याला फिनिशिंग जर द्यायची असेल तर आपल्याला छान तर अशा प्रकारे आपण क्रॉस पट्टी जोडून घेऊ शकतो। तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा। आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा।